जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो मित्रांनो। ही अपडेट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांचं JNM BSc नर्सिंग इतर नर्सिंगमध्ये फील्ड JNM वगैरे वगैरे झालं असेल तर त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी मित्रांनो। ती संधी अशी आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती निघलेली मित्रांनो। आता महानगरपालिकेमध्ये नाशिक या ठिकाणी कोणकोणत्या पदाची भरती आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो। आता ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे JNM BSc नर्सिंग व काय असेल ते चालक यांत्रिक पद मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा या भरतीमध्ये कोणकोणते पद आहे, या भरतीमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन किती लागणार आहे आणि जे विद्यार्थी SC OBC इतर मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी अर्ज शुल्क किती आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ही PDF जरात वाचायची आहे महानगरपालिकेची नाशिकची, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी PDFची लिंक दिली मित्रांनो। अगोदर तुम्ही ती PDFची लिंक वाचा, मगच हा फॉर्म भरा। तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा। ज्या विद्यार्थ्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे मित्रांनो। ही संधी गमवू नका। ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही। पण त्या अगोदर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर सरळ सेवा भरती नाशिक महानगरपालिका भरती 2025। तर पद पहा सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता। तर पगार पहा 29,200 ते 1,32,300। तर सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती जाहीर, विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, नाशिक महानगरपालिका भरती 2025। तर नाशिक महानगरपालिका अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे। ही भरती सरळ सेवा पद्धतीने राबवण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। या भरती अंतर्गत या ठिकाणी पहा कोणकोणते पद भरायचे सांगितले। या ठिकाणी पहा, सहाय्यक अभियंता विद्युत, सहाय्यक अभियंता स्थापत्य, सहाय्यक अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता वाहतूक, सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य, सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत ही पदे भरली जाणार आहे मित्रांनो। या पदासाठी एकूण 144 रिक्त जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर इत्यादी या ठिकाणी पहा किती 114 जागा आहे मित्रांनो। ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्ण संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा। या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया ही दिनांक 10 नोव्हेंबर 2000 पासून सुरू झालेली आहे। या ठिकाणी पहा 10 नोव्हेंबरपासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सुवर्ण संधी गमवू नये आणि शक्य तितके लवकर अर्ज सादर करावा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी सांगितलेली आहे, तर 1 डिसेंबर 2025। तर 1 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली PDF जाहिरातची लिंक दिली आहे मित्रांनो। ही PDF जाहिरात तुम्ही वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर त्याचप्रमाणे पहा भरतीचा विभाग। तर या ठिकाणी पहा, नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्ज प्रक्रिया पद्धत पहा, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। तर पदाची संख्या पहा, या ठिकाणी पदाची संख्या सांगितलेली आहे। तर या ठिकाणी पहा पद क्रमांक 1 सहाय्यक अभियंता विद्युत, यामध्ये 3 जागा आहे
दुसरं पद पहा सहाय्यक अभियंता, यामध्ये 15 जागा आहे. तिसरं पद पहा सहाय्यक अभियंता यांत्रिकी, यामध्ये 4 जागा आहे मित्रांनो. चौथं पद पहा या ठिकाणी कनिष्ठ अभियंता विद्युत 7 जागा आहे. पाचवं पद पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य 46 जागा आहे. 6वं पद पहा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, यामध्ये 9 जागा आहे मित्रांनो. त्यामध्ये 7वं पद पहा कनिष्ठ अभियंता वाहतूक 3 जागा आहे. कनिष्ठ अभियंता सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यामध्ये 24 जागा आहे मित्रांनो. 9वं पद पहा सहाय्यक कनिष्ठ विद्युत अभियंता, त्यामध्ये 3 जागा इत्यादी प्रकारे जागा आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता काय आहे या ठिकाणी पहा. ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय या ठिकाणी पहा. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य विद्युत यांत्रिका अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काही पदासाठी 3 ते 5 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे मित्रांनो. तर वयमर्यादा किती लागणार आहे पहा. त्या वयमर्यादा या ठिकाणी सांगितलं आहे. तर खुला राखीव प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत वयमर्यादा लागणार आहे. मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी वयमर्यादा 18 ते 43पर्यंत लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, माजी सैनिक त्यांना वयमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत लागणार आहे. पदवीधर अंशकालिक उमेदवारांसाठी 18 ते 55पर्यंत वयमर्यादा लागणार आहे मित्रांनो. तर अर्ज शुल्क किती लागणार यामध्ये या ठिकाणी पहा. ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी अर्ज शुल्क किती लागणार पहा. खुला राखीव प्रवर्गासाठी 1,000 रुपये लागणार आहे. मागासवर्गीय अनाथसाठी 900 रुपये लागणार आहे. आणि परीक्षा शुल्क ना परतावा आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरला तुम्ही परीक्षा शुल्क भरली तर एकदा परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला परत फी भेटणार नाही मित्रांनो. तर या भरतीमध्ये तुम्हाला वेतन किती भेटणार पहा. ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी वेतन किती भेटणार आहे. पद क्रमांक 1, 2 व 3साठी पहा 41,800 ते 1,32,000 तुमचे एवढे तुमचं मासिक वेतन असणार आहे. किती पद क्रमांक 1 आणि 1, 2, 3साठी. आणि या ठिकाणी पहा पद क्रमांक 4, 5, 6 आणि 7साठी पहा 38,600 ते 1,32,800 रुपये तुम्हाला वेतन भेटणार आहे. आणि पद क्रमांक 8, 9साठी 29,200 ते 92,300 एवढं तुम्हाला मासिक वेतन भेटणार आहे मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे संधी मित्रांनो. या संधीचा फायदा घ्या. तुम्हाला पेमेंट पण चांगला आहे. पेमेंट डायरेक्ट 1 लाखपर्यंत तुम्हाला पेमेंट या भरतीमध्ये भेटणार आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे संधी आहे. या संधीचा फायदा घ्या, संधीचं सोनं करा. त्याचप्रमाणे पहा निवड प्रक्रिया. तुमची निवड कशा पद्धतीने होणार आहे पहा. पहिलं सर्वप्रथम तुमची अर्ज पडताळणी होणार आहे. नंतर ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार गुणाची मोजणी होणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी नियुक्ती होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. तर अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा पहा. या ठिकाणी अर्ज करण्याची तारीख पहा 10 नोव्हेंबरपासून हा फॉर्म चालू झाला आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 1 डिसेंबर 2025. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2025पर्यंत आहे. त्यानंतर फी भरण्याची अंतिम तारीख पहा 1 डिसेंबर 2025पर्यंत आहे. म्हणजे 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही ही फी भरू शकता मित्रांनो. तर त्याचप्रमाणे पहा महत्त्वाची कागदपत्रे. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तुम्हाला कागदपत्र कोणकोण लागणार पहा. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे. अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचप्रमाणे अपंगत्व व अनाथ माजी सैनिक प्रमाणपत्र लागणार आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो व साईजसह लागणार आहे. वैध ईमेल ID व मोबाईल क्रमांक लागणार आहे मित्रांनो. इत्यादी तुम्हाला या ठिकाणी भरतीसाठी कागदपत्र लागणार आहे मित्रांनो. तर अर्ज प्रक्रिया पहा. तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे मित्रांनो. संबंधित पद निवडून अर्ज भरायचा आहे. आणि त्यानंतर सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा व कागदपत्रे अपलोड करायचं आहे. त्यानंतर अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे. आणि अर्ज सबमिट झाल्यानंतर ती अर्जाची प्रिंट आउट काढून आपल्याकडे ठेवायची आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगितलं आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व अर्ज सादर करण्यापूर्वी
पात्रता तपासा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल. नाशिक महानगरपालिका कोणत्याही पदाची संख्या बदलण्याचा अधिकार राखून ठेवते. परीक्षेसंबंधित अद्यतने वेळोवेळी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित होतील. तर या महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहे. महत्त्वाचे मुद्दे आहे या ठिकाणी. ही भरती सरळ सेवा भरती आहे. तर भरती प्रक्रियेत शासनाच्या आरक्षण नियमाने काटेकोरपणे पालन केले जाईल. उमेदवारांची अंतिम निवड मेरिट लिस्टनुसारच्या आधारे होईल. म्हणजे तुमची जी या परीक्षेची मेरिट लिस्टद्वारे तुमची निवड होणार आहे मित्रांनो भरतीमध्ये. तर निष्कर्ष या ठिकाणी नाशिक महानगरपालिका भरती 2025 ही अभियांत्रिकी शाखेतील पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांनी या भरतीसाठी तत्काळ तयारी सुरू करून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी. तर अधिकृत संकेतस्थळ सविस्तर माहिती या ठिकाणी सांगितलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जाहिरात येथे क्लिक करा. अर्ज येथे क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला जाहिरात जर पाहिजे असेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या PDF जाहिरातची लिंक दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF जाहिरात वाचू शकता. आणि त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक दिली मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन घरी बसून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घरी बसून फॉर्म भरता येत नसेल तर त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन हा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.